हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करते धपाट्याची रेसिपी. तर आज मी बनवणार आहे मेथीचे धपाटे. तर तुम्ही मेथीऐवजी पालक सुद्धा घेऊ शकता आणि किंवा तुम्ही कोबी वगैरे ज्या तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असतील त्या सुद्धा घालून बनवू शकता. तर इथे मी आता घेतलेली आहे मेथी, बारीक चिरून घेतलेली आहे. दुसरीकडे मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि आपल्याला इथे पिठं वापरायचे आहे. तर हे इथे आहे तांदळाचं पीठ, इथे आहे हे ज्वारीचं पीठ, त्याशिवाय आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन घेणार आहोत आपण चण्याच्या डाळीचं पीठ. शिवाय त्यामध्ये आपण वापरणार आहोत अद्रक, मिरची आणि लसूणची पेस्ट. तर आता मी अद्रक आणि मिरचीची पेस्टची ही इथे पॅकेट घेतलेलं आहे, ते वापरू शकता किंवा मी आता इथे थोडीशी पेस्ट घालणार आहे आणि त्यामध्ये मिरची नसल्यामुळे मग मी इथे मिरची, हिरवी मिरची कुटून घेणार आहे. थोडंसं असं त्याचा ठेचा करून तो त्यामध्ये घालणार आहे. तर इथे मी लसूण सुद्धा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण इथे आपले रोजचे मसाले वापरणार आहोत, ज्यामध्ये हळद, धने जिरे पावडर आणि आपला घरचं लाल तिखट मसाला आपण त्यामध्ये वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ. तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर सर्वात अगोदर मी इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेते यामध्ये. तर हिरवी मिरची मी ते स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर ही मी आता इथे बारीक करून घेते. सोबतच मी त्यामध्ये 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे मी असं मस्त कुटून घेते, बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरला लावून घातलं तरी चालेल. तर हे पहा फ्रेंड्स, इथे मी कुटून घेतलेलं आहे, थोडं जाडसरच कुटून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ पेस्ट करून घेऊ शकता मिक्सरला लावून. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे आता मी हे सर्व पीठ यामध्ये मिक्स करून घेते. ही मेथी आहे आपली बारीक चिरलेली, यामध्ये बारीक चिरलेला हा कांदा मिक्स केला. त्यानंतर मी आता यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करते. साधारणतः अर्धी वाटी घेतलेला आहे मी, मोठी वाटी आहे त्यामुळे हे तांदळाचं पीठ मी साधारणतः 1 वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर हे इथे गव्हाचं पीठ छोटी वाटी, मोठी वाटी घेतली तर ती अर्धी वाटी घ्यायचं आहे. आणि बेसन आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपले हे मसाले घालायचे आहेत नेहमीचे. सर्वप्रथम हळद घालते, त्यानंतर आपलं लाल तिखट घालते मी. आपण यामध्ये मिरची घातलेली असल्यामुळे थोडं कमीच घातलेलं आहे मी. त्यानंतर मी यामध्ये घालते जिरा पावडर, तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, असंच मिक्स करून घेते मी. छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला हे मिक्सचर तयार रेडी करायचं आहे. यामध्ये हे क्रश केलेलं मिरची आणि लसूण घालते. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून. थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. तर हे पहा फ्रेंड्स, हे पीठ आपलं रेडी आहे धपाटे तयार करण्यासाठी. तर आता मी गॅसवर तवा ठेवते आणि आपण बनवायला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे एक गोष्ट राहिली सांगायची. आपण थोडासा ओवा घालणार आहोत यामध्ये.
असे तिळे घालणार आहोत. थोडे तीळ आपण नंतर शेवटी आपण थापणार तेव्हा वरती लावणार आहोत आणि थोडेसे तीळ मी आता घातलेले आहेत. तर तुम्हाला समजलंच असेल मी यामध्ये कोणते कोणते पीठ यूज केले आहेत. तर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन. तर ही पीठं मी यामध्ये वापरलेली आहेत. मेथी घातलेली आहे, आपले सर्व मसाले घातलेले आहेत घरातले आणि मिरचीचा लसूणचा ठेचा घातलेला आहे. ठीक आहे. तर आता हे असं मिश्रण रेडी आहे. आता आपण एक रुमाल घेऊया कॉटनचा, तो छान असा भिजवून घेऊया आणि मग आपण यावर थापूया. आणि आता पॅन ठेवलेला आहे मी, तुमच्याकडे लोखंडी पॅन असेल तर तो घ्या, त्यावर करा. तर चला आता आपण सुरुवात करूया, रेसिपीला सुरुवात करूया. फ्रेंड्स, इथे आपला तवा तापलेला आहे. यावर मी थोडंसं ऑइल घालणार आहे आणि ब्रशने पसरून घेणार आहे. आता इथे हे आपले मिश्रण रेडी आहे. त्यातला थोडासा गोळा घेते, छोटासा गोळा घेतला हा, आणि आपण या ओल्या रुमालावर थापून घेऊया. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा. थापून घ्यायचं. हे असं थापून घ्यायचं आपल्याला पाण्याचा हात लावून, मध्ये असे गोल गोल करून मग त्यामध्ये आपल्याला तेल सोडायचंय आणि वरून मी तीळ घालणार आहे मस्त असे. आणि आता आपल्याला हे रुमालासकट तव्यावर थापायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला काढायचं रुमाल हळूहळूपणे. अशा पद्धतीने रुमाल काढायचा आणि असं थापल्यानंतर आपल्याला हे जे आपण इथे छोटे छोटे गोल केले त्यामध्ये इथे तेल सोडायचं आपल्याला आणि बाजूने पण कडेने आपल्याला थोडं तेल सोडायचं. थोडं झाकण ठेवते थोड्या वेळ, म्हणजे छान शिजेल. आणि मग आपण आता दुसरा गोळा थापायला घेऊया. पुन्हा आपल्याला रुमाल ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, मग ते चिटकणार नाही रुमालाला. रुमाल ओला करून घेतला, पुन्हा थापून घेऊया दुसरं. पाण्याचा हात लावायचा आणि थापून घ्यायचं. हे पहा, असं थापून घेतलंय. असं 4 बाजूने होल घातले आणि वरून असे तीळ घातले छान असे. आता हे साधारणतः 5 मिनिटं शिजल्यानंतर मग मी दुसरं घालते तव्यावर. आपण परतून घेऊया. छान असं खरपूस भाजलेलं एका बाजूने
आता सेम अगदीच दुसऱ्या बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचंय मस्त असं. तुम्ही हे धपाटे दही सोबत खाऊ शकता किंवा लोणच्या सोबतही खाऊ शकता किंवा तुमच्याकडे शेजवान चटणी असेल वगैरे तर त्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. आता मी हे एक आपल्या प्लेट मध्ये काढते. पाहू शकता किती मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे मी. पुन्हा एकदा हलकसा ऑइल घालून ब्रशने स्प्रेड करून घेते आहे आणि आपण आता हे दुसरं त्यावर तव्यावर घालूया. त्यामध्ये तेल सोडते. थोडंसं हलकसं भाजून आता हे आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया. इथे मी आता दुसरं पण पलटून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही बाजूनी छान शेकल्यानंतर हे मी आता प्लेटमध्ये काढेन. तर फ्रेंड्स इथे हे माझं आता दुसरं धपाटे पण मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. हे पण मी आता प्लेटमध्ये सर्व करते. गॅस ऑफ करते. तर पाहू शकता इथे मी दही घेतलेलं आहे आणि हे आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे. तर हे पहा फ्रेंड्स, मस्त असे मेथीचे धपाटे त्यासोबत दही आणि लोणचं. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा मेनू नक्की सांगा. मला कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. तर चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. मस्त मस्त खा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.